नमस्कार. तर मित्रांनो, आज आपण थायरॉईड बद्दल थोडीशी माहिती जाणून घेऊया. तर थायरॉईड हे एक कॉमन प्रॉब्लेम आजकाल आपण सगळ्या समाजात बघतोय आणि भरपूरदा आता लहान मुलांमध्ये सुद्धा थायरॉईडच्या काही समस्या आढळताना दिसत आहेत. तर थायरॉईड हा जो आजार आहे तो जन्मलेल्या बाळापासून वयोवृद्ध माणसांपर्यंत सगळ्यांमध्ये आढळतो आणि याचं महत्त्व ॲक्च्युली मोठ्या माणसांपेक्षा लहान मुलांमध्ये जास्त आहे. तर का असं आहे? तर एक समजून घ्या की आपल्या भारत देशामध्ये दर 1000 जन्मलेल्या बाळांपैकी 1 किंवा 2 बाळांना थायरॉईडची समस्या असते. तर ही थायरॉईडची समस्या म्हणजे काय की त्यांचं थायरॉईड हे कमी काम करत असतं. त्यालाच आपण हायपोथायरॉइडिझम असं म्हणतो. तर कंजेनायटल हायपोथायरॉइडिझम हा असा एक आजार आहे, म्हणजेच जन्मजात थायरॉईडची कमतरता ह्या बाळांमध्ये असते. तर हे वेळेत जाणून घेणं फार महत्त्वाचं आहे. जर ह्या बाळांचं निदान हे बाळ 14 दिवसाच्या आत असताना लागलं आणि जर त्यांची ट्रीटमेंट झाली तर ही मुलं नॉर्मल सशक्त होऊ शकतात. पण जर हेच थायरॉईडचं निदान या बाळांमध्ये उशिरा लागलं तर मात्र त्यांच्या मेंदूवर याचा दुष्परिणाम होतो आणि ही मुलं कायमची मतिमंद होऊ शकतात. म्हणूनच विकसित देशांमध्ये जसं युरोप आहे किंवा अमेरिका आहे, इथं सगळ्या लहान मुलांची थायरॉईडची स्क्रीनिंग टेस्ट केली जाते. आता इंग्लंडमध्ये जिथं मी काम करायचो लंडनमध्ये, तिथं ज्या हॉस्पिटलमध्ये आम्ही होतो तिथं प्रत्येक जन्मलेल्या बाळाचं आम्ही तिसऱ्या दिवसानंतर थायरॉईड हे तपासून घ्यायचो. त्यामध्ये आपण आईवडिलांना हे प्रश्नसुद्धा विचारत नाही की आम्ही टेस्ट करू का किंवा नको, कारण ही एक नॅशनल रिस्पॉन्सिबिलिटी किंवा नॅशनल रूल म्हणून तिथं फॉलो केलं जातं की ह्या मुलांचं थायरॉईडचं निदान हे लवकरात लवकर व्हायला पाहिजे, जेणेकरून ह्यांचं निदान लवकर झालं तर ही मुलं सशक्त होतील आणि त्या देशाचं नुकसान काही होणार नाही. पण आपल्या भारत देशात अजूनसुद्धा ही स्क्रीनिंग टेस्ट कंपल्सरी गव्हर्नमेंटनी केलेली नाही आहे, पण करणं गरजेचं आहे. कारण ही टेस्ट जर आपण योग्य वेळी जर केली तर ह्या मुलांचं निदान योग्य वेळी होईल, उपचार योग्य वेळी होतील आणि ही मुलं एकदम नॉर्मल जगू शकतात.